श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, दंड दंड। स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण आज स्वामी समर्थ महाराज अशा सत्याबद्दल बोलत आहेत जे ऐकताना कदाचित तुमच्या मनाला वेदना होतील, पण हेच सत्य तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते। अनेक जण आयुष्यभर इतरांसाठी जगतात, स्वतःच्या इच्छा मारतात, स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवतात, प्रत्येकाला मदत करतात, प्रत्येकासाठी धावतात, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होतात, पण जेव्हा स्वतःच्या आयुष्यात संकट येते तेव्हा हात धरायला कोणीही पुढे येत नाही। अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी ज्यांच्यासाठी इतकं केलं ते आज माझ्या सोबत का नाहीत? स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जगाचा हा स्वभाव आहे, जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे तोपर्यंत लोक तुमच्या भोवती फिरतात, पण तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा गर्दीही नाहीशी होते। म्हणून आजचा हा संदेश प्रत्येकाने मन लावून ऐकणे आवश्यक आहे। आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, कोणीही कायमचे तुमचे नाही। हे वाक्य कठोर वाटेल, पण हेच जीवनाचे वास्तव आहे। प्रत्येक नाते एका मर्यादेपर्यंत सोबत करते, प्रत्येक माणूस आपल्या स्वार्थानुसार वागतो। तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही त्याग करा, कितीही प्रेम करा, तरी तुमचे कष्ट, तुमच्या डोळ्यातील अश्रू, तुमच्या मनातील वेदना प्रत्येकाला दिसतीलच असे नाही। तुम्ही कित्येक रात्री जागून कुटुंबासाठी मेहनत करता, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या, आई वडिलांच्या, पती पत्नीच्या आणि नातलगांच्या आनंदासाठी जगता, पण एक दिवस असा येतो की तुमच्याच त्यागाची किंमत कोणी ओळखत नाही। त्या क्षणी मन तुटते, विश्वास ढासळतो, स्वतःवरच प्रश्न निर्माण होतात, पण स्वामी समर्थ म्हणतात, त्या क्षणी निराश होऊ नका, कारण तुमचे प्रत्येक कष्ट, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक त्याग माझ्या नजरेत आहे। लोकांच्या कौतुकासाठी जगू नका, लोकांच्या टाळ्यांसाठी काम करू नका, कारण आज टाळ्या वाजवणारे उद्या टीकाही करतील, आज तुमची स्तुती करणारे उद्या तुमच्याबद्दल वाईटही बोलतील। त्यामुळे माणसांच्या मतांपेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा। आज अनेक लोक स्वतःचे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांना खुश करण्यात घालवतात। लोक काय म्हणतील या एका प्रश्नाने ते स्वतःचे सुख गमावतात, पण स्वामी समर्थ सांगतात, ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या अपेक्षांमधून बाहेर पडाल त्या दिवशी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात कराल। लक्षात ठेवा, स्वार्थ सोडण्याचा अर्थ लोकांचा तिरस्कार करणे नाही। स्वार्थ सोडण्याचा अर्थ असा आहे की स्वतःला विसरून दुसऱ्यांच्या मान्यतेवर जगणे थांबवा। स्वतःचे अस्तित्व ओळखा, स्वतःची किंमत जाणून घ्या, कारण जो स्वतःची किंमत ओळखत नाही त्याची किंमत जगही करत नाही। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही फक्त कर्म करा, फळाची चिंता माझ्यावर सोडा। अनेकदा तुम्हाला वाटते, माझ्या मेहनतीचे फळ मला का मिळत नाही, माझ्याच वाट्याला दुःख का येते, माझ्यावरच परीक्षा का येतात, पण प्रत्येक परीक्षेमागे स्वामींची योजना असते। सोनं जसं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूसही संकटातून गेल्याशिवाय मजबूत होत नाही। आज जर तुमचे कष्ट कोणाला दिसत नसतील तर त्याची चिंता करू नका, कारण ज्याच्या कृपेने हे संपूर्ण विश्व चालते त्या स्वामी समर्थांच्या नजरेतून तुमच्या आयुष्यातील एकही क्षण सुटलेला नाही। लोक विसरतील, पण स्वामी विसरणार नाहीत। लोक साथ सोडतील, पण स्वामी कधीच साथ सोडणार नाहीत। लोक दार बंद करतील, पण स्वामी कृपेची दारे उघडतील। म्हणून आजचा हा संदेश मनात कोरून ठेवा, कोणीही कायमचे तुमचे नाही, पण स्वामी समर्थ कायमचे तुमचे आहेत। लोकांवर अपेक्षा ठेवू नका, स्वामींवर श्रद्धा ठेवा। लोकांच्या कौतुकासाठी नव्हे तर परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी जगा। तुमचे कष्ट एक दिवस नक्कीच फळ देतील, कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो, अन्याय कधीच होत नाही। आता पुढे स्वामी समर्थ महाराज सांगणार आहेत की माणूस कोणत्या 5 चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर दुःख सहन करावे लागते, आणि त्या चुका टाळल्यास स्वामींची कृपा कशी प्राप्त होते। त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख गरिबी नसते, अपयश नसते, आजारपणही नसते। सर्वात मोठे दुःख असते ते अपेक्षाभंगाचे। ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम केले, जिच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, जिच्या आनंदासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवले, तीच व्यक्ती जेव्हा एका क्षणात आपल्याकडे पाठ फिरवते तेव्हा मन आतून तुटून जाते। त्यावेळी डोळ्यांतून अश्रू वाहतात, पण त्या अश्रूंना पुसण्यासाठी कोणी पुढे येत नाही। तेव्हा लक्षात येते की या जगात प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार जवळ येतो आणि गरज संपली की दूर निघून जातो। स्वामी म्हणतात, म्हणून कोणावरही इतका विश्वास ठेवू नका की त्या व्यक्तीशिवाय जगणे अशक्य वाटेल।
प्रेम करा पण परमेश्वराला विसरून नाही. नाती जपा पण स्वतःचे अस्तित्व गमावून नाही. दुसऱ्यांसाठी जगा पण स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत देऊन नाही. कारण ज्याने स्वतःला हरवले त्याला जगात कोणीही शोधून देऊ शकत नाही. आज अनेक लोक स्वतःच्या कष्टांची कहाणी प्रत्येकाला सांगत फिरतात. मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. पण स्वामी समर्थ म्हणतात, जे खरे कर्म असते त्याचा गाजावाजा केला जात नाही. नदी कधी सांगत नाही की मी किती तहान भागवली. सूर्य कधी सांगत नाही की मी किती प्रकाश दिला. वृक्ष कधी सांगत नाही की मी किती फळे दिली. ते फक्त आपले कार्य करत राहतात. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचे कर्म करत राहा. तुमच्या कष्टांचा हिशेब माणसांकडे ठेवू नका, तो स्वामी समर्थांच्या चरणी सोपवा. लक्षात ठेवा, ज्यांना तुमच्या त्यागाची किंमत नाही त्यांच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच्या मनाला शिक्षा देणे होय. प्रत्येक माणूस तुमच्यासारखा विचार करेल, प्रत्येकाला तुमच्या भावना समजतील, प्रत्येकजण तुमच्या प्रेमाची परतफेड करेल असे कधीच होत नाही. म्हणून अपेक्षा कमी करा आणि श्रद्धा वाढवा. स्वामी समर्थ म्हणतात, संकटे आली की माणसाचा खरा चेहरा दिसतो. सुखात शेकडो लोक सोबत असतात पण दुःखात फक्त दोनच असतात, एक तुमचा श्वास आणि दुसरे तुमचे स्वामी. म्हणून संकटाला शाप समजू नका. संकट हे स्वामींनी दिलेले ज्ञान असते. जे संकटातून शिकतात तेच आयुष्यात पुढे जातात. जे फक्त रडत बसतात त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस नवीन दुःख घेऊन येतो. आज तुम्ही जर एकटे असाल, लोकांनी तुमचा अपमान केला असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला लोकांवर नव्हे, स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकवत आहेत. कारण जो माणूस फक्त लोकांवर अवलंबून राहतो तो लोकांसोबत कोसळतो. पण जो स्वामी समर्थांच्या चरणांवर विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाचे वाईट करणार नाही पण स्वतःचेही वाईट होऊ देणार नाही. कोणाचा द्वेष करणार नाही पण स्वतःचा अपमानही सहन करणार नाही. प्रेम करीन पण स्वाभिमान गमावून नाही. सेवा करीन पण बदल्यात काही अपेक्षा ठेवून नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने करीन. कारण जिथे स्वामींचे नाव असते तिथे भीती राहत नाही. जिथे श्रद्धा असते तिथे पराभव कायमचा राहत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक वेदना एका मोठ्या आनंदाची तयारी असते. त्यामुळे आज जे दुःख आहे ते उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सामर्थ्य बनू शकते. फक्त धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि स्वामींचे नाव सोडू नका. कारण योग्य वेळ आल्यावर स्वामी अशा प्रकारे कृपा करतात की कालपर्यंत तुम्हाला कमी लेखणारे लोकही तुमच्या यशाचे उदाहरण देऊ लागतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात तर काही लोक आशीर्वाद बनून येतात. पण माणूस चूक कुठे करतो माहिती आहे का? जो धडा शिकवण्यासाठी आला आहे त्यालाच तो आयुष्यभराचा आधार समजतो. आणि जेव्हा ती व्यक्ती सोडून जाते तेव्हा संपूर्ण आयुष्य संपल्यासारखे वाटते. पण स्वामी म्हणतात, कोणतीही व्यक्ती तुमच्या नशिबापेक्षा मोठी नसते आणि कोणतेही दुःख माझ्या कृपेपेक्षा मोठे नसते. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या कदाचित तुमच्या भविष्याला मजबूत बनवत आहेत. प्रत्येक अपमान तुम्हाला नम्र बनवतो. प्रत्येक फसवणूक तुम्हाला सावध बनवते. प्रत्येक नकार तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. आणि प्रत्येक संकट तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणून दुःखाला शत्रू समजू नका, ते तुमच्या जीवनातील सर्वात मोठे शिक्षक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, पद असते, यश असते, तेव्हा अनेक लोक तुमच्या भोवती फिरतात, तुमच्या प्रत्येक शब्दाला मान देतात. पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा तेच लोक दूर जाऊ लागतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात. याचा अर्थ एवढाच की जगाचा पाया बहुतेक वेळा स्वार्थावर उभा असतो. म्हणून लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नका. तुमचे मन स्वामींच्या चरणी स्थिर ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःच्या कष्टांचा अभिमान बाळगा पण अहंकार बाळगू नका. कारण कष्ट तुम्हाला उंचीवर घेऊन जातात पण अहंकार तुम्हाला त्या उंचीवरून खाली आणतो. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही यशस्वी व्हा, पण तुमच्या मनात नम्रता कायम ठेवा. ज्या झाडाला फळे लागतात तेच झाड अधिक चुकते. तसेच खरा महान माणूस कधी गर्व करत नाही. आज अनेक जण दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करत बसतात. त्याच्याकडे मोठे घर आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याचे नशीब चांगले आहे आणि माझ्या वाट्याला फक्त संघर्षच का?
पण स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाच्या कर्माची फळे वेगळी असतात. तुमचा वेळही येणार आहे, पण त्यासाठी संयम, श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते विनाकारण घडत नाही. काही वेळा स्वामी तुमच्याकडून एखादी गोष्ट दूर करतात, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट ते तुम्हाला देणार असतात. पण माणूस इतका अधीर असतो की त्याला आजच उत्तर हवे असते. तो विसरतो की बी पेरल्याबरोबर फळ मिळत नाही. त्यासाठी वेळ लागतो, मेहनत लागते आणि विश्वास लागतो. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाच्याही स्वार्थाचा कैदी बनणार नाही. मी माझे कर्म प्रामाणिकपणे करत राहीन. माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांचा द्वेष करणार नाही, पण पुन्हा तीच चूकही करणार नाही. मी प्रत्येक अनुभवातून शिकेन, प्रत्येक संकटातून उभा राहीन आणि प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या नावाने सुरू करीन. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जग तुम्हाला विसरले तरी चालेल, पण तुम्ही स्वतःला विसरू नका. लोकांनी तुमची किंमत केली नाही तरी चालेल, पण तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवता, त्या दिवशी तुमच्या विजयाची सुरुवात होते. आणि लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधार कायमचा कधीच राहत नाही. त्यांच्या कृपेचा एक किरण संपूर्ण आयुष्य उजळवून टाकण्याची ताकद ठेवतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माणूस आयुष्यभर एक मोठी चूक करत राहतो. तो स्वतःच्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकतो. कोणी आपली स्तुती केली तर आनंदी होतो, कोणी टीका केली तर दुःखी होतो. कोणी जवळ आले तर स्वतःला भाग्यवान समजतो आणि कोणी दूर गेले तर स्वतःला दुर्दैवी समजतो. पण लक्षात ठेवा, ज्याचा आनंद लोकांच्या वागण्यावर अवलंबून असतो, त्याच्या आयुष्यात कायम अस्थिरता राहते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या मनाचा स्वामी तुम्ही स्वतः व्हा. तुमचे सुख, तुमची शांती आणि तुमचा आत्मविश्वास कोणाच्याही शब्दांवर अवलंबून ठेवू नका. काही लोक तुमच्याशी गोड बोलतील, तुमचे कौतुक करतील, तुमच्या भोवती फिरतील, पण त्यामागे प्रेम नसून स्वार्थ लपलेला असू शकतो. स्वार्थ संपला की त्यांचा आवाजही बदलतो आणि वागणूकही बदलते. अशा वेळी मनात राग, दुःख आणि सुडाची भावना निर्माण होऊ शकते. पण स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या वाईट वागण्यामुळे तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्याचे कर्म त्याच्या वाट्याला येते आणि तुमचे कर्म तुमच्या वाट्याला येते. परमेश्वराच्या न्यायात कधीही चूक होत नाही. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या प्रामाणिकपणाचा उपयोग काय झाला, मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच वाट्याला दुःख का आले, मी सर्वांना मदत केली तरी माझ्याच वेळी कोणी पुढे का आले नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचे प्रत्येक सत्कर्म हे बियाण्यासारखे असते. ते लगेच फळ देत नाही. योग्य वेळ आल्यावर तेच बियाणे मोठा वटवृक्ष बनते आणि त्याच्या सावलीत तुमचे संपूर्ण आयुष्य सुखी होते. म्हणून अधीर होऊ नका, संयम ठेवा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपमान तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक अश्रू तुमचे मन शुद्ध करत आहे. प्रत्येक संघर्ष तुमच्या आत्मविश्वासाला नवी धार देत आहे. स्वामी समर्थ ज्याच्यावर कृपा करतात त्याला ते आधी संकटांतून घडवतात. कारण ज्याने वेदना अनुभवल्या नाहीत त्याला दुसऱ्याच्या दुःखाची किंमत कधीच समजत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आयुष्यात दोन गोष्टी कधीही सोडू नका, सत्य आणि श्रद्धा. सत्य काही काळासाठी हरल्यासारखे दिसेल, पण शेवटी विजय त्याचाच होतो. श्रद्धेची परीक्षा घेतली जाते, पण श्रद्धेचा पराभव कधीच होत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामींचे नाव ओठांवर आणि विश्वास हृदयात जिवंत ठेवा. आजपासून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, लोक तुमचे कष्ट पाहणार नाहीत पण तुमचे यश पाहतील. लोक तुमचे अश्रू पुसणार नाहीत पण तुमच्या यशाचे कौतुक करतील. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी जगा. तुमच्या प्रत्येक श्वासात नामस्मरण असू द्या, प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणा असू द्या आणि प्रत्येक संकटात धैर्य असू द्या. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामी समर्थांचा कृपाहस्त असतो त्याला हरवण्याची ताकद कोणत्याही संकटात नसते. म्हणून स्वामी समर्थ आज प्रेमाने सांगतात, कोणीही तुझे नाही याचा अर्थ लोकांचा द्वेष कर असा नाही. त्याचा अर्थ एवढाच आहे की कोणाकडूनही अशा अपेक्षा ठेवू नकोस ज्या फक्त परमेश्वरच पूर्ण करू शकतो. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, पण स्वामींची कृपा, स्वामींचे प्रेम आणि स्वामींचा आशीर्वाद कधीच बदलत नाही. त्या कृपेवर विश्वास ठेव, कर्म करत राहा आणि उरलेले सर्व माझ्यावर सोपव.
योग्य वेळ आली की तुझे अश्रूही आनंदात बदलतील आणि तुझा संघर्षच तुझ्या यशाची सर्वात मोठी ओळख बनेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान हवा असतो, कोणाला प्रेम हवे असते, तर कोणाला सुख शांती हवी असते. पण या सर्व गोष्टींच्या मागे धावताना तो स्वतःलाच हरवून बसतो. दिवस रात्र कष्ट करतो, लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या मनाचा आवाज दाबून जगतो, पण एक दिवस आरशात स्वतःकडे पाहून विचारतो, मी कोणासाठी जगलो? त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नसते, कारण त्याने संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात घालवलेले असते. स्वामी समर्थ म्हणतात, हे मानव, तुझ्या जन्माचा उद्देश फक्त लोकांना खुश करणे नाही. तुझ्या जन्माचा उद्देश सत्य, सेवा, सदाचार आणि परमेश्वर भक्ती आहे. लोकांच्या टाळ्यांमध्ये आनंद शोधू नकोस. त्या टाळ्या क्षणभरासाठी असतात, पण स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. म्हणून लोकांनी तुझे कौतुक केले नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न माझ्यापर्यंत पोहोचत असतो. अनेक वेळा असे घडते की तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्तीच तुमच्या मनाला सर्वात मोठी जखम देऊन जाते. ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला तोच विश्वास तोडतो. ज्याला सर्वाधिक प्रेम दिले तोच प्रेमाची किंमत करत नाही. त्यावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, मी एवढे चांगले वागलो तरी माझ्याच बाबतीत असे का झाले? स्वामी समर्थ म्हणतात, हा प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला एक गोष्ट समजाव, प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात, काही लोक तुम्हाला अनुभव देण्यासाठी येतात आणि काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जाऊन तुम्हाला परमेश्वराकडे वळवण्यासाठी येतात. म्हणून जे गेले त्यांना जाऊ द्या. जे बदलले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका, कारण द्वेष मनाला जाळतो आणि श्रद्धा मनाला शांत करते. ज्याने तुमच्याशी चुकीचे वागले त्याचा न्याय करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. न्याय करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. तुमचे काम फक्त तुमचे कर्म शुद्ध ठेवणे आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आयुष्यात एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे एकटा पडतो. त्याला वाटते आता माझ्यासाठी कोणीही उरले नाही. पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी त्याच्या अगदी जवळ उभे असतात. कारण जेव्हा जगाची साथ सुटते तेव्हाच माणूस परमेश्वराची खरी साथ अनुभवतो. म्हणून एकटेपणाला शाप समजू नका. कधी कधी तेच एकटेपण तुमच्या आत्म्याला स्वामींच्या चरणांशी जोडणारे सर्वात मोठे वरदान ठरते. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, मनात वेदना असेल आणि हृदयात निराशा असेल, तर स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, रड पण हार मानू नकोस. वेदना सहन कर पण श्रद्धा सोडू नकोस. परिस्थिती कठीण असली तरी माझे नाव सोडू नकोस. कारण रात्र कितीही काळी असली तरी पहाट थांबत नाही. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी स्वामींची कृपा त्यापेक्षा मोठी असते. लक्षात ठेवा, तुमचे खरे धन तुमची श्रद्धा आहे. तुमची खरी ताकद तुमचे धैर्य आहे. आणि तुमचा खरा आधार स्वामी समर्थ आहेत. पैसा आज आहे, उद्या नसू शकतो. नाती आज आहेत, उद्या बदलू शकतात. शरीर आज निरोगी आहे, उद्या आजारी पडू शकते. पण ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम अखंड सुरू असते त्याचे मन कोणतीही परिस्थिती मोडू शकत नाही. म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात करा. लोकांनी ओळखावे म्हणून नाही, तर स्वामींना आवडेल असे जीवन जगा. दुसऱ्यांच्या कौतुकासाठी नाही, तर स्वतःच्या अंतःकरणाच्या समाधानासाठी कर्म करा. कारण शेवटी जग तुमच्या नावापेक्षा तुमच्या कर्मांची आठवण ठेवते. आणि स्वामी समर्थांच्या दरबारात तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या भावना आणि तुमची निष्ठा अधिक मोलाची असते. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी स्वामी त्याला कधीही पडू देत नाहीत. हे मानव, तू आयुष्यभर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यात इतका गुंतून गेलास की स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकायलाच विसरलास. कोणी हसून बोलले तर तुला वाटले ते आपले आहेत. कोणी दोन गोड शब्द बोलले की तू त्यांच्यावर जीवापाड विश्वास ठेवला. पण काळाने जेव्हा सत्य दाखवले तेव्हा तुझे मन तुटले. म्हणून मी तुला आज सांगतो, माणसाच्या शब्दांवर नव्हे तर त्याच्या कृतीवर विश्वास ठेव. कारण शब्द बदलायला क्षणभर लागतो, पण संस्कार बदलायला आयुष्य लागते. तू कितीही चांगला असलास, कितीही प्रामाणिक असलास, तरी प्रत्येकजण तुला समजून घेईल असे नाही. काही लोक तुझ्या शांत स्वभावाचा कमकुवतपणा समजतील. काही लोक तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतील. काही लोक तुझ्या संयमाची परीक्षा घेतील. पण याचा अर्थ तू बदलून वाईट व्हावे असा नाही. चांगुलपणा सोडू नकोस, फक्त भोळेपणा सोड. प्रेम कर पण विवेकाने. मदत कर पण स्वतःला संपवून नाही.
विश्वास ठेव, पण डोळे बंद करून नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे तुमच्या यशात सहभागी होतात आणि दुसरे ते जे तुमच्या संघर्षात सहभागी होतात. पहिल्या प्रकारचे लोक हजारो मिळतील, पण दुसऱ्या प्रकारचे फार थोडे असतात. म्हणून जो माणूस तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहिला त्याला कधी विसरू नका. आणि जो सुखात जवळ आला, दुःखात दूर गेला, त्याच्याबद्दल मनात कटुता ठेवू नका. त्याने फक्त जगाचा स्वभाव दाखवला आहे. लक्षात ठेवा, तुमचे कष्ट लोकांना दिसत नसतील तरी परमेश्वराला ते स्पष्ट दिसतात. तुम्ही रात्री झोप न घेता कुटुंबासाठी मेहनत करता, स्वतःच्या इच्छा दडपता, मनातील वेदना लपवून चेहऱ्यावर हसू ठेवता. लोकांना फक्त तुमचा हसरा चेहरा दिसतो, पण स्वामींना तुमच्या हृदयातील प्रत्येक वेदना माहीत असते. म्हणून निराश होऊ नका. ज्या अश्रूंना जगाने किंमत दिली नाही, त्याच अश्रूंना स्वामींच्या दरबारात प्रार्थनेचे स्थान मिळते. अनेक वेळा तुम्ही विचार करता, मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे जगलो तरी माझ्या आयुष्यात इतका संघर्ष का? स्वामी समर्थ म्हणतात, संघर्ष हा शिक्षा नसतो, संघर्ष म्हणजे घडवण्याची प्रक्रिया असते. शिल्पकार दगडावर वार करतो म्हणून दगडाचा द्वेष करत नाही. त्या वारांमधूनच सुंदर मूर्ती घडते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट तुम्हाला अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक श्रद्धावान बनवत असते. हेही लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर देणे आवश्यक नसते. काही अपमान शांततेने सहन केले तर ते तुमच्या सामर्थ्याचे चिन्ह असते. प्रत्येक वाद जिंकून माणूस मोठा होत नाही, काही वाद सोडून दिल्यावरही माणूस जिंकतो. कारण शांत मनातच स्वामींचा आवाज ऐकू येतो. रागाने घेतलेला निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतो, पण संयमाने घेतलेला निर्णय आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आज स्वामी समर्थ तुम्हाला एकच संदेश देतात, स्वार्थी लोकांमुळे तुमची श्रद्धा डळमळू देऊ नका. माणसांनी साथ सोडली म्हणून परमेश्वरानेही साथ सोडली असे समजू नका. तुमचे कर्म करत राहा, सत्याच्या मार्गावर चालत राहा, आई वडिलांचा आदर करा, कोणाचे वाईट करू नका आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने करा. कारण ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असते, त्याच्या आयुष्यातील सर्वात अंधारी रात्रही आशेच्या पहाटेत बदलण्याची ताकद त्या नामात असते. लक्षात ठेवा, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण स्वामी समर्थांची कृपा बदलत नाही. म्हणून जगावर नव्हे, स्वामींवर विश्वास ठेवा. लोकांकडून नव्हे, परमेश्वराकडून अपेक्षा ठेवा. आणि जेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडे पाठ फिरवेल, तेव्हा डोळे मिटून फक्त एकदाच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या एका नामात इतकी शक्ती आहे की तुटलेले मन पुन्हा उभे राहते, हरवलेला आत्मविश्वास परत मिळतो आणि अशक्य वाटणाऱ्या मार्गालाही नवी दिशा मिळते. आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका ही नाही की तुमच्याकडे पैसा नाही, मान सन्मान नाही किंवा मोठे घर नाही. खरी शोकांतिका तेव्हा घडते जेव्हा माणूस स्वतःच्या मनातील श्रद्धा हरवतो. श्रद्धा हरवली की धैर्य हरवते, धैर्य हरवले की आशा संपते, आणि आशा संपली की जिवंत असूनही माणूस आतून मृत झाल्यासारखा जगू लागतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जगातील प्रत्येक गोष्ट हरवली तरी चालेल, पण माझ्यावरील विश्वास कधीही हरवू देऊ नका. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, मी खूप थकलो आहे, आता माझ्याकडून काहीच होत नाही. प्रत्येक वेळी मीच का लढायचे, प्रत्येक वेळी मीच का सहन करायचे, प्रत्येक वेळी माझ्याच वाट्याला परीक्षा का येतात? स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, लेकरा, ज्या झाडाला भरपूर फळे येणार असतात त्यालाच वारा सर्वाधिक हलवतो. ज्या पर्वताची उंची मोठी असते त्यालाच वादळांचा सर्वाधिक सामना करावा लागतो. तसेच ज्याच्या आयुष्यात मोठे कार्य घडवायचे असते, ज्याला आतून मजबूत बनवायचे असते, त्यालाच संकटांची आग पार करावी लागते. म्हणून तुझ्या संघर्षाला शाप समजू नकोस. हा संघर्षच उद्याच्या विजयाचा पाया आहे. आज तू ज्या वेदना सहन करतो आहेस, त्या उद्या तुझी ताकद बनतील. आज जे अश्रू तुझ्या डोळ्यांत आहेत, तेच उद्या आनंदाच्या रूपाने वाहतील. आज ज्या लोकांनी तुला कमी लेखले, तुझ्यावर हसले, तुझ्या प्रामाणिकपणाची थट्टा केली, तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण त्या दिवसाची वाट पाहताना मनात द्वेष साठवू नकोस. कारण द्वेष माणसाला आतून जाळतो, तर क्षमा त्याला मुक्त करते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, लक्षात ठेव, ज्यांनी तुला दुःख दिले त्यांच्यामुळे तू तुटला नाहीस, तर त्यांच्यामुळे तू अधिक शहाणा झालास. प्रत्येक फसवणुकीने तुला विश्वास ठेवताना विवेक शिकवला. प्रत्येक अपमानाने तुला आत्मसन्मानाची किंमत समजावली. प्रत्येक नकाराने तुला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. म्हणून भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करू नकोस.
जे घडले ते तुला घडवण्यासाठीच घडले. कधी कधी परमेश्वर तुमच्याकडून काही माणसे दूर करतो, कारण ती माणसे तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरत असतात. पण त्या क्षणी माणसाला ते समजत नाही. तो रडतो, तक्रार करतो, स्वतःला दोष देतो. काही वर्षांनी मागे वळून पाहतो, तेव्हा त्यालाच जाणवते की ज्यांना गमावल्याचे दुःख झाले होते, त्यांच्यापासून दूर होणे हेच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे वरदान होते. म्हणून प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीवर लगेच निर्णय देऊ नका. काळ अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतः देतो. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांचे बदलणे थांबवू शकत नाही, पण स्वतःची श्रद्धा टिकवू शकतो. परिस्थिती बदलणे नेहमी आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या हातात असतो. संकट आले म्हणून जीवन संपत नाही. उलट संकट माणसाला स्वतःची खरी ओळख करून देते. सुखात प्रत्येकजण हसतो, पण दुःखात जो हसण्याची ताकद ठेवतो, त्यालाच जीवनाचा खरा अर्थ समजतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा तुमच्या घरात किती समाधान आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे किती लोक आहेत यापेक्षा तुमच्यासोबत खऱ्या मनाने उभे राहणारे किती आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयात माझे नाम किती आहे हेच तुमच्या जीवनाचे खरे धन आहे. कारण पैसा संकटातून बाहेर काढू शकत नाही, ओळखी नेहमी उपयोगी पडत नाहीत, पण श्रद्धेने केलेले नामस्मरण अशक्य वाटणारे मार्गही खुले करू शकते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कोणीतरी माझे कौतुक करेल म्हणून काम करणार नाही. कोणीतरी माझी दखल घेईल म्हणून चांगुलपणा करणार नाही. मी चांगले कर्म करीन, कारण ते माझे कर्तव्य आहे. मी प्रामाणिक राहीन, कारण ते माझे संस्कार आहेत. मी स्वामींचे नाम घेईन, कारण तेच माझ्या जीवनाचे खरे रक्षण आहे. लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. सुख तात्पुरते, दुःख तात्पुरते, यश तात्पुरते, अपयश तात्पुरते. पण स्वामी समर्थांची कृपा आणि भक्ताच्या श्रद्धेचे नाते शाश्वत असते. म्हणून परिस्थिती कशीही असो, मनात फक्त एवढाच विश्वास जिवंत ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विश्वास जिवंत असेल तर कितीही मोठे वादळ आले तरी तुमच्या जीवनाची नौक कधीही बुडणार नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद असेल, प्रत्येक संकटात माझे संरक्षण असेल आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या संयमाचे फळ इतके मोठे असेल की तुम्ही स्वतःही म्हणाल, स्वामी, उशीर झाला, पण तुमचा न्याय खरोखरच महान आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, जगात अशी एकही व्यक्ती नाही जिने कधीच दुःख पाहिले नाही. राजाला त्याची चिंता असते, गरिबाला त्याची. श्रीमंताला संपत्ती टिकवण्याची काळजी असते, तर गरिबाला उद्याच्या भाकरीची. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही परीक्षा येतात. म्हणून फक्त तुमच्याच आयुष्यात संकटे आहेत असे समजू नका. फरक एवढाच असतो की काही लोक संकटासमोर हार मानतात, तर काही लोक संकटालाच आपल्या यशाची पायरी बनवतात. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती कायमची राहणार नाही. जसा पाऊस कायम राहत नाही, जशी रात्र कायम राहत नाही, तसेच दुःखही कायम राहत नाही. पण दुःखाच्या काळात माणूस संयम गमावतो. तो स्वतःवरचा विश्वास हरवतो. तो विचार करतो की आता माझे काहीच होणार नाही. तेव्हाच स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, लेकरा, तुझ्या हातातून जे सुटले आहे त्यासाठी रडू नकोस. कारण मी तुझ्यासाठी जे ठेवले आहे ते त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या वेळेवर विश्वास ठेव. लक्षात ठेव, आयुष्यात जे सहज मिळते त्याची किंमत फार कमी असते. पण जे मिळवण्यासाठी अश्रू गाळावे लागतात, संघर्ष करावा लागतो, अपमान सहन करावा लागतो, त्याचे मोल आयुष्यभर टिकते. म्हणून संघर्षाला घाबरू नकोस. संघर्ष तुझा शत्रू नाही, तो तुझा गुरु आहे. तो तुला शिकवत आहे की कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून अंतर ठेवायचे, कधी बोलायचे आणि कधी शांत राहायचे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुमचा आत्मविश्वास तोडण्यासाठी येतात. ते सतत तुम्हाला कमी लेखतील. तुझ्याकडून काही होणार नाही, तू कधीच यशस्वी होणार नाहीस, तुझे नशीबच खराब आहे, असे शब्द ते वारंवार बोलतील. पण लक्षात ठेव, दुसऱ्यांचे शब्द तुझे भविष्य ठरवत नाहीत. तुझे कर्म, तुझा विश्वास आणि माझ्यावरची तुझी श्रद्धा तुझे भविष्य घडवते. म्हणून नकारात्मक शब्द मनात साठवू नकोस. त्यांना वाऱ्यासारखे येऊ दे आणि जाऊ दे. माझ्या लेकरांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेत असते, तेव्हाही परमेश्वर तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवत असतो. म्हणून स्वतःवर संशय घेऊ नका. पडला असाल तर पुन्हा उभे राहा. हरला असाल तर पुन्हा प्रयत्न करा. रडला असाल तर अश्रू पुसा आणि पुन्हा मार्गाला लागा. कारण हार मानणाऱ्यांना इतिहास लक्षात ठेवत नाही,
पण संकटांवर मात करणाऱ्यांची कथा अनेकांना प्रेरणा देते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचे मौन हे अनेकदा तुमचे सर्वात मोठे उत्तर असते. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक गैरसमज दूर करण्याची गरज नसते. काळ स्वतः सत्य समोर आणतो. जर तुमचे मन स्वच्छ असेल आणि तुमचे कर्म प्रामाणिक असेल तर उशिरा का होईना पण न्याय नक्की मिळतो. म्हणून अधीर होऊ नका. आजपासून तुमच्या जीवनात 3 गोष्टी पक्क्या करा. पहिली, कोणाच्याही वाईटाचा विचार करणार नाही. दुसरी, कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा ठेवणार नाही. आणि तिसरी, कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामी समर्थांचे नाम सोडणार नाही. कारण ज्या घरात नामस्मरण असते त्या घरात आशा जिवंत राहते. ज्या मनात श्रद्धा असते त्या मनाला निराशा जास्त काळ बांधून ठेवू शकत नाही. म्हणून लेकरांनो, जगाने तुमची साथ सोडली तरी निराश होऊ नका. तुमच्या कष्टांची दखल कोणी घेतली नाही तरी खचू नका. तुमच्या डोळ्यातील अश्रू कोणी पाहिले नाहीत तरी दुःखी होऊ नका. कारण एक दयाळू दृष्टी सतत तुमच्याकडे पाहत आहे. एक करुणामय हात सतत तुमच्या पाठीवर आहे. आणि तो हात म्हणजे श्री स्वामी समर्थांचा कृपाहस्त. त्या कृपेवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासात फक्त एकच नाम जपा, श्री स्वामी समर्थ. मग पहा, आज जे अशक्य वाटते तेच उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल. लेकरांनो, या जगात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत विसरणे. तुम्ही दुसऱ्यांना इतके महत्त्व देता की स्वतःचे अस्तित्वच विसरून जाता. दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला रोज मारता. दुसऱ्यांच्या एका हास्यासाठी स्वतःचे हजारो अश्रू लपवता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतः दुःखी होता त्या दिवशी तुमच्या डोळ्यांत डोकावून विचारणारे किती असतात. म्हणून मी सांगतो, प्रेम करा पण स्वतःचा अपमान करून नाही. सेवा करा पण स्वतःचे अस्तित्व मिटवून नाही. नाती जपा पण त्यासाठी आत्मसन्मान विकू नका. या जगात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत विसरणे. तुम्ही दुसऱ्यांना इतके महत्त्व देता की स्वतःचे अस्तित्वच विसरून जाता. दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला रोज मारता. दुसऱ्यांच्या एका हास्यासाठी स्वतःचे हजारो अश्रू लपवता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतः दुःखी होता त्या दिवशी तुमच्या डोळ्यांत डोकावून विचारणारे किती असतात. म्हणून मी सांगतो, प्रेम करा पण स्वतःचा अपमान करून नाही. सेवा करा पण स्वतःचे अस्तित्व मिटवून नाही. नाती जपा पण त्यासाठी आत्मसन्मान विकू नका. हे मानव, तुला वाटते की तू जितका जास्त त्याग करशील तितके लोक तुझ्यावर प्रेम करतील. पण हे जग त्यागाची नाही तर उपयोगाची भाषा जास्त समजते. जोपर्यंत तू उपयोगी आहेस तोपर्यंत तुला शोधणारे अनेक असतात. पण ज्या दिवशी तू स्वतः संकटात असतोस त्या दिवशी तुला समजते की तुझ्या भोवतीची गर्दी किती खोटी होती. म्हणून लोकांच्या येण्यात जाण्याने तुझे मन बदलू देऊ नकोस. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि परत जातात, पण समुद्र आपली विशालता सोडत नाही. त्याचप्रमाणे लोक तुझ्या आयुष्यात येतील आणि जातील, पण तू तुझे चांगुलपण, तुझा संयम आणि माझ्यावरची श्रद्धा कधीही सोडू नकोस. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढे अडथळे का येतात. लेकरांनो, नदीला जर समुद्रापर्यंत पोहोचायचे असेल तर तिला खडकांमधून वाट काढावी लागते. वाऱ्याशी झुंज द्यावी लागते. प्रवाहाविरुद्ध वाहावे लागते. पण ती थांबत नाही. म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे तुमचे ध्येय जर मोठे असेल तर परीक्षा देखील मोठ्याच असतील. लहान संघर्षातून मोठा माणूस घडत नाही. कधी कधी मी तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हिरावून घेतो. तुम्हाला वाटते मी तुमच्यावर अन्याय केला. पण लेकरांनो, लहान मूल हातात धारदार सुरी धरते तेव्हा आई ती हिसकावून घेते. त्या क्षणी मुलाला आई वाईट वाटते, पण आईला माहीत असते की हे त्याच्या भल्यासाठी आहे. तसेच मीही तुमच्या आयुष्यातून काही व्यक्ती, काही संधी, काही इच्छा दूर करतो, कारण त्या तुमच्या भविष्यासाठी योग्य नसतात. माझा प्रत्येक निर्णय तुमच्या कल्याणासाठीच असतो, जरी तो त्या क्षणी तुम्हाला समजत नसेल. आजच्या काळात माणूस पैशाच्या मागे इतका धावत आहे की त्याने मनःशांती हरवली आहे. मोठे घर मिळाले पण घरात हसू नाही. पैसा आला पण झोप हरवली. प्रतिष्ठा मिळाली पण समाधान हरवले. म्हणून मी सांगतो, संपत्ती कमवा पण त्यासाठी माणुसकी गमावू नका. यश मिळवा पण अहंकार बाळगू नका. मोठे व्हा पण आई वडिलांचे पाय स्पर्श करणे विसरू नका. कारण ज्याच्या जीवनात नम्रता नसते त्याच्या यशाला टिकाव नसतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. काल कोणी तुमचा अपमान केला असेल,
आज कोणी तुमच्यावर खोटे आरोप केले असतील, उद्या कोणी तुमची साथ सोडेल. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळी मी तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. म्हणून कालच्या वेदनांना आजच्या आशेवर राज्य करू देऊ नका. लेकरांनो, जेव्हा तुमच्या मनात खूप गोंधळ असेल, निर्णय घेताना भीती वाटत असेल, भविष्य अंधारलेले वाटत असेल, तेव्हा काही क्षण शांत बसा. डोळे मिटा. मनापासून माझे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला लगेच उत्तर मिळेलच असे नाही, पण तुमच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होईल आणि त्या शांत मनातूनच योग्य मार्ग दिसू लागेल. कारण माझा आवाज गोंधळात ऐकू येत नाही, तो फक्त शांत अंतःकरणात ऐकू येतो. म्हणून माझ्या लेकरांनो, तुमचे कष्ट कोणी पाहिले नाहीत म्हणून निराश होऊ नका. तुमच्या डोळ्यांतले अश्रू कोणी पुसले नाहीत म्हणून स्वतःला एकटे समजू नका. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक वेदनेचा मला स्पर्श होतो. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा मला आवाज ऐकू येतो. योग्य वेळ येऊ द्या. माझ्या कृपेचे दरवाजे उघडले की वर्षानुवर्षे बंद असलेले भाग्यही एका क्षणात उजळून निघेल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की प्रत्येक प्रतीक्षा, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अश्रू व्यर्थ नव्हता. माझ्या कृपेने त्यालाच अर्थ प्राप्त झाला होता. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नाही, सोने नाही, मोठे घर नाही किंवा मोठे पदही नाही. सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. कारण पैसा गमावला तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभी राहू शकते, पण निघून गेलेला वेळ कोणालाही परत मिळत नाही. म्हणून तुमचा वेळ अशा लोकांवर खर्च करू नका, ज्यांना तुमच्या भावनांची किंमतच नाही. अशा नात्यांमध्ये स्वतःला झिजवू नका, जिथे तुमच्या प्रेमाला फक्त स्वार्थाच्या तराजूत तोलले जाते. अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही सर्वांसाठी चांगलेच केले, तरी आमच्याच वाट्याला दुःख का आले? लेकरांनो, जगाचा नियम असा आहे की झाड गोड फळे देते, तरी सर्वाधिक दगड त्यालाच मारले जातात. नदी सर्वांची तहान भागवते, तरी तिच्यावरच धरणे बांधली जातात. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, तरी त्याच्याकडे कोणीवर पाहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपले कार्य सोडून द्यावे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुमचे संस्कार बदलले तर तो त्यांचा नाही तर तुमचाच पराभव ठरेल. माझ्या लेकरांनो, लोक तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमचा अंदाज लावतात, पण मी तुमच्या हृदयाकडे पाहतो. जग तुमच्या कपड्यांवरून, पैशावरून आणि प्रतिष्ठेवरून तुमची किंमत ठरवते, पण मी तुमच्या भावनेवरून तुमची ओळख करतो. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. ज्या माणसाची किंमत जगाला समजत नाही, त्याची किंमत परमेश्वराला चांगलीच माहीत असते. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात अशी वेळ येते की माणूस स्वतःवरच संशय घ्यायला लागतो. मी चुकीचा आहे का? माझ्यातच काही कमी आहे का? मी इतके प्रयत्न करूनही यशस्वी का होत नाही? पण लेकरांनो, प्रत्येक बियाणे पेरल्याबरोबर उगवत नाही. काही बियाण्यांना मातीमध्ये शांतपणे रुजण्यासाठी वेळ लागतो. वरून काहीच घडत नाही असे वाटत असते, पण जमिनीखाली नवी मुळे तयार होत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक चांगल्या गोष्टी शांतपणे घडत असतात. तुम्हाला त्या दिसत नाहीत, म्हणून त्या घडत नाहीत असे समजू नका. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, त्याची गोष्ट उद्या कोणासाठी प्रेरणा बनणार आहे. आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात, त्याच अश्रूंमधून उद्या तुमचे सामर्थ्य जन्म घेणार आहे. म्हणून संकटापासून पळू नका, त्याला सामोरे जा. कारण जो माणूस संकटांशी मैत्री करतो, त्याला यश घाबरत नाही. माझ्या लेकरांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काही लोक असेही येतील जे तुमच्या अपयशात आनंद मानतील. ते तुमच्या प्रत्येक चुकीची वाट पाहतील. ते तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमची निंदा करतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचे उत्तर तुमचे यश असू द्या. तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरेल. कारण सत्याला आरडाओरडा करण्याची गरज नसते, सत्य स्वतःच्या तेजाने ओळखले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने तुम्ही उंच जाऊ नका आणि कोणाच्या जाण्याने तुम्ही कोसळू नका. तुमच्या आनंदाचा आधार लोक नसावेत. तुमच्या मनःशांतीचा आधार परिस्थिती नसावी. तुमच्या जीवनाचा आधार फक्त श्रद्धा आणि सत्कर्म असावे. कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित असतो, त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकू शकत नाही.
लेकरांनो, तुम्ही कितीही व्यस्त असला तरी दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि माझ्या नामासाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर माझे स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका माझ्या चरणी अर्पण करा. कोणाचा द्वेष मनात ठेवू नका. ज्यांनी दुःख दिले त्यांच्यासाठीही चांगलेच मागा. कारण क्षमा ही कमकुवतपणाची नव्हे तर महानतेची निशाणी आहे. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी मी तुमच्या बाजूने उभा असेन. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तेव्हा मी तुमच्या मनाला धीर देईन. तुमच्या वाटेवर काटे असतील तेव्हा मी तुम्हाला चालण्याची शक्ती देईन. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले, तेव्हाच मी तुमच्या आयुष्यात असा मार्ग उघडेन ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि प्रत्येक श्वासात मनापासून उच्चारत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नामच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला प्रकाशात बदलण्याची दिव्य शक्ती आहे. हे मानव, तुला वाटते की तू जितका जास्त त्याग करशील तितके लोक तुझ्यावर प्रेम करतील. पण हे जग त्यागाची नाही तर उपयोगाची भाषा जास्त समजते. जोपर्यंत तू उपयोगी आहेस तोपर्यंत तुला शोधणारे अनेक असतात. पण ज्या दिवशी तू स्वतः संकटात असतोस त्या दिवशी तुला समजते की तुझ्या भोवतीची गर्दी किती खोटी होती. म्हणून लोकांच्या येण्यात जाण्याने तुझे मन बदलू देऊ नकोस. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येतात आणि परत जातात, पण समुद्र आपली विशालता सोडत नाही. त्याचप्रमाणे लोक तुझ्या आयुष्यात येतील आणि जातील, पण तू तुझे चांगुलपण, तुझा संयम आणि माझ्यावरची श्रद्धा कधीही सोडू नकोस. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढे अडथळे का येतात? लेकरांनो, नदीला जर समुद्रापर्यंत पोहोचायचे असेल तर तिला खडकांमधून वाट काढावी लागते. वाऱ्याशी झुंज द्यावी लागते. प्रवाहाविरुद्ध वाहावे लागते. पण ती थांबत नाही, म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे तुमचे ध्येय जर मोठे असेल तर परीक्षा देखील मोठ्याच असतील. लहान संघर्षातून मोठा माणूस घडत नाही. कधी कधी मी तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी हिरावून घेतो. तुम्हाला वाटते मी तुमच्यावर अन्याय केला. पण लेकरांनो, लहान मूल हातात धारदार सुरी धरते तेव्हा आई ती हिसकावून घेते. त्या क्षणी मुलाला आई वाईट वाटते, पण आईला माहीत असते की हे त्याच्या भल्यासाठी आहे. तसेच मीही तुमच्या आयुष्यातून काही व्यक्ती, काही संधी, काही इच्छा दूर करतो, कारण त्या तुमच्या भविष्यासाठी योग्य नसतात. माझा प्रत्येक निर्णय तुमच्या कल्याणासाठीच असतो, जरी तो त्या क्षणी तुम्हाला समजत नसेल. आजच्या काळात माणूस पैशाच्या मागे इतका धावत आहे की त्याने मनःशांती हरवली आहे. मोठे घर मिळाले पण घरात हसू नाही. पैसा आला पण झोप हरवली. प्रतिष्ठा मिळाली पण समाधान हरवले. म्हणून मी सांगतो, संपत्ती कमवा पण त्यासाठी माणुसकी गमावू नका. यश मिळवा पण अहंकार बाळगू नका. मोठे व्हा पण आई वडिलांचे पाय स्पर्श करणे विसरू नका. कारण ज्याच्या जीवनात नम्रता नसते त्याच्या यशाला टिकाव नसतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. काल कोणी तुमचा अपमान केला असेल, आज कोणी तुमच्यावर खोटे आरोप केले असतील, उद्या कोणी तुमची साथ सोडेल. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळी मी तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. म्हणून कालच्या वेदनांना आजच्या आशेवर राज्य करू देऊ नका. लेकरांनो, जेव्हा तुमच्या मनात खूप गोंधळ असेल, निर्णय घेताना भीती वाटत असेल, भविष्य अंधारलेले वाटत असेल, तेव्हा काही क्षण शांत बसा. डोळे मिटा. मनापासून माझे नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला लगेच उत्तर मिळेलच असे नाही, पण तुमच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होईल. आणि त्या शांत मनातूनच योग्य मार्ग दिसू लागेल. कारण माझा आवाज गोंधळात ऐकू येत नाही, तो फक्त शांत अंतःकरणात ऐकू येतो. म्हणून माझ्या लेकरांनो, तुमचे कष्ट कोणी पाहिले नाहीत म्हणून निराश होऊ नका. तुमच्या डोळ्यांतले अश्रू कोणी पुसले नाहीत म्हणून स्वतःला एकटे समजू नका. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक वेदनेचा मला स्पर्श होतो. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा मला आवाज ऐकू येतो. योग्य वेळ येऊ द्या. माझ्या कृपेचे दरवाजे उघडले की वर्षानुवर्षे बंद असलेले भाग्यही एका क्षणात उजळून निघेल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की प्रत्येक प्रतीक्षा, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अश्रू व्यर्थ नव्हता. माझ्या कृपेने त्यालाच अर्थ प्राप्त झाला होता. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही या जगात जन्माला आलात तेव्हा तुमच्या हातात काहीच नव्हते आणि एक दिवस या जगातून जातानाही तुमच्या हातात काहीच राहणार नाही. मग या 2 क्षणांच्या प्रवासात एवढा अहंकार कशाचा?
एवढा स्वार्थ कशासाठी, एवढा मोह कशासाठी? ज्या संपत्तीसाठी माणूस आयुष्यभर धावतो ती संपत्ती शेवटी इथेच राहते. ज्या मान सन्मानासाठी माणूस स्वतःची माणुसकी गमावतो तो मानही काळाच्या ओघात विसरला जातो. पण एक गोष्ट कधीच नष्ट होत नाही, ती म्हणजे तुमचे कर्म. तुम्ही केलेले चांगले कर्म तुमच्या पाठीशी उभे राहते. तुम्ही दिलेले प्रेम, केलेली सेवा, वाहिलेले अश्रू आणि मनापासून घेतलेले स्वामींचे नाम कधीही व्यर्थ जात नाही. लेकरांनो, आजच्या काळात माणूस इतका बदलला आहे की त्याला नात्यांपेक्षा स्वार्थ अधिक प्रिय झाला आहे. जोपर्यंत तुमच्याकडून त्याचा फायदा होतो तोपर्यंत तो तुमच्या भोवती फिरतो, तुमची स्तुती करतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. पण ज्या दिवशी तुमच्याकडे देण्यासारखे काही उरत नाही त्या दिवशी तो शांतपणे दूर निघून जातो. त्या क्षणी तुमचे मन तुटते. तुम्ही विचार करता, मी याच्यासाठी इतके केले तरी हा असा कसा बदलला? स्वामी समर्थ म्हणतात, दुःखी होऊ नका. त्याने तुमचे नुकसान केले नाही तर त्याने त्याचा स्वभाव दाखवला. ज्याच्या मनात स्वार्थ भरलेला असतो त्याच्याकडून निस्वार्थ प्रेमाची अपेक्षा करणे हीच सर्वात मोठी चूक असते. मी तुम्हाला आज एक सत्य सांगतो. लोक तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहतात पण ते हास्य टिकवण्यासाठी तुम्ही किती वेदना सहन केल्या हे कोणालाही दिसत नाही. लोक तुमचे यश पाहतात पण त्या यशामागे असंख्य अपयश, असंख्य जागलेल्या रात्री, असंख्य अपमान आणि असंख्य अश्रू दडलेले असतात. म्हणून लोकांनी तुमच्या संघर्षाची दखल घेतली नाही म्हणून निराश होऊ नका. कारण माझ्या लेकरा, तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेत आहे. तू एकटाच रडतोस असे तुला वाटते पण तुझ्या प्रत्येक अश्रूची साक्ष मी देत असतो. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी माझे नशीब एवढे कठीण का आहे? मी तुम्हाला विचारतो, सोन्याला दागिना बनण्यासाठी आग का सहन करावी लागते? हिऱ्याला चमकण्यासाठी घाव का सहन करावे लागतात? कारण जे मौल्यवान असते त्यालाच घडण्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागते. तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवली आहे म्हणूनच मी तुम्हाला मजबूत बनवत आहे. कारण कमकुवत मनाला मोठी जबाबदारी देता येत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा माणूस घाबरतो. तो विचार करतो की आता सर्व काही संपले. पण माझ्या लेकरा, जिथे माणसाचे मार्ग संपतात तिथून माझी कृपा सुरू होते. तू फक्त हार मानू नकोस. तू फक्त माझे नाव सोडू नकोस. तुझ्या हातून प्रामाणिक कर्म होत राहू दे. बाकी सर्व मी योग्य वेळी घडवीन. आज अनेक जण दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करून स्वतःला दुःखी करतात. त्याच्याकडे मोठे घर आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, मग माझ्याकडे का नाही? पण मी सांगतो, दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून स्वतःचे दुःख वाढवू नकोस. प्रत्येकाची कर्मे वेगळी आहेत, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि प्रत्येकाला मिळणारे फळही वेगळे आहे. तुला जे मिळणार आहे ते कोणालाही हिसकावून घेता येणार नाही आणि जे तुझ्या नशिबात नाही ते कितीही धडपड केली तरी टिकणार नाही. माझ्या लेकरांनो, एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट तुम्हाला दोन पर्याय देते, एकतर तुटून पडायचे किंवा अधिक मजबूत व्हायचे. निवड तुमची असते. जो माणूस प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभा राहतो त्याला जग हरवू शकत नाही. कारण त्याच्या पाठीशी माझी शक्ती उभी असते. कधीही असे समजू नका की तुमचे प्रार्थनेचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. तुमच्या ओठांवर उच्चारलेले श्री स्वामी समर्थ हे नाम रिकामे परत जात नाही. प्रत्येक नामस्मरण तुमच्या जीवनात अदृश्य शक्ती निर्माण करत असते. तुम्हाला ती त्या क्षणी जाणवत नाही, पण योग्य वेळ आली की त्याच नामाची कृपा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते. म्हणून आजपासून लोकांना खुश करण्याचा हट सोडा. प्रत्येकाला संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न सोडा. स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहा. सत्याच्या मार्गावर चालत राहा. आई वडिलांचा आदर करा. गरजूंना मदत करा. कोणाचे मन दुखवू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, काळ बदलायला वेळ लागत नाही. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच उद्या तुमच्या यशाचे उदाहरण देतील. आज जे तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या तुमच्या भेटीसाठी वेळ मागतील. पण त्या दिवशीही अहंकार मनात आणू नका. कारण ज्या कृपेने तुम्हाला उंचीवर नेले ती कृपा एका क्षणात सर्व काही बदलू शकते. म्हणून माझ्या लेकरांनो, जगावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवण्यापूर्वी माझ्यावर विश्वास ठेवा. कारण जगाची साथ तात्पुरती असते पण स्वामींची साथ जन्मोजन्मीची असते. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. त्या दिव्याचे नाव आहे श्री स्वामी समर्थ.
जो हा दिवा आपल्या अंतःकरणात अखंड तेवत ठेवतो, त्याच्या आयुष्यातील कोणतेही वादळ त्याला कायमचे हरवू शकत नाही. शेवटी विजय हा सत्याचाच होतो, श्रद्धेचाच होतो आणि स्वामींच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या भक्ताचाच होतो. या जगात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत विसरणे. तुम्ही दुसऱ्यांना इतके महत्त्व देता की स्वतःचे अस्तित्वच विसरून जाता. दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला रोज मारता. दुसऱ्यांच्या एका हास्यासाठी स्वतःचे हजारो अश्रू लपवता. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतः दुःखी होता, त्या दिवशी तुमच्या डोळ्यांत डोकावून विचारणारे किती असतात. म्हणून मी सांगतो, प्रेम करा पण स्वतःचा अपमान करून नाही. सेवा करा पण स्वतःचे अस्तित्व मिटवून नाही. नाती जपा पण त्यासाठी आत्मसन्मान विकू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नाही, सोने नाही, मोठे घर नाही किंवा मोठे पदही नाही. सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. कारण पैसा गमावला तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभी राहू शकते, पण निघून गेलेला वेळ कोणालाही परत मिळत नाही. म्हणून तुमचा वेळ अशा लोकांवर खर्च करू नका, ज्यांना तुमच्या भावनांची किंमतच नाही. अशा नात्यांमध्ये स्वतःला झिजवू नका, जिथे तुमच्या प्रेमाला फक्त स्वार्थाच्या तराजूत तोलले जाते. अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही सर्वांसाठी चांगलेच केले, तरी आमच्याच वाट्याला दुःख का आले? लेकरांनो, जगाचा नियम असा आहे की झाड गोड फळे देते, तरी सर्वाधिक दगड त्यालाच मारले जातात. नदी सर्वांची तहान भागवते, तरी तिच्यावरच धरणे बांधली जातात. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, तरी त्याच्याकडे कोणी वर पाहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपले कार्य सोडून द्यावे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुमचे संस्कार बदलले तर तो त्यांचा नाही तर तुमचाच पराभव ठरेल. माझ्या लेकरांनो, लोक तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमचा अंदाज लावतात, पण मी तुमच्या हृदयाकडे पाहतो. जग तुमच्या कपड्यांवरून, पैशावरून आणि प्रतिष्ठेवरून तुमची किंमत ठरवते, पण मी तुमच्या भावनेवरून तुमची ओळख करतो. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. ज्या माणसाची किंमत जगाला समजत नाही, त्याची किंमत परमेश्वराला चांगलीच माहीत असते. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात अशी वेळ येते की माणूस स्वतःवरच संशय घ्यायला लागतो. मी चुकीचा आहे का? माझ्यातच काही कमी आहे का? मी इतके प्रयत्न करूनही यशस्वी का होत नाही? पण लेकरांनो, प्रत्येक बियाणे पेरल्याबरोबर उगवत नाही. काही बियाण्यांना मातीमध्ये शांतपणे रुजण्यासाठी वेळ लागतो. वरून काहीच घडत नाही असे वाटत असते, पण जमिनीखाली नवी मुळे तयार होत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक चांगल्या गोष्टी शांतपणे घडत असतात. तुम्हाला त्या दिसत नाहीत, म्हणून त्या घडत नाहीत असे समजू नका. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, त्याची गोष्ट उद्या कोणासाठी प्रेरणा बनणार आहे. आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात, त्याच अश्रूंमधून उद्या तुमचे सामर्थ्य जन्म घेणार आहे. म्हणून संकटापासून पळू नका, त्याला सामोरे जा. कारण जो माणूस संकटांशी मैत्री करतो, त्याला यश घाबरत नाही. माझ्या लेकरांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काही लोक असेही येतील जे तुमच्या अपयशात आनंद मानतील. ते तुमच्या प्रत्येक चुकीची वाट पाहतील. ते तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमची निंदा करतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचे उत्तर तुमचे यश असू द्या. तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरेल. कारण सत्याला आरडाओरडा करण्याची गरज नसते, सत्य स्वतःच्या तेजाने ओळखले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने तुम्ही उंच जाऊ नका आणि कोणाच्या जाण्याने तुम्ही कोसळू नका. तुमच्या आनंदाचा आधार लोक नसावेत. तुमच्या मनःशांतीचा आधार परिस्थिती नसावी. तुमच्या जीवनाचा आधार फक्त श्रद्धा आणि सत्कर्म असावे. कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित असतो, त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. लेकरांनो, तुम्ही कितीही व्यस्त असला तरी दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि माझ्या नामासाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर माझे स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका माझ्या चरणी अर्पण करा. कोणाचा द्वेष मनात ठेवू नका. ज्यांनी दुःख दिले त्यांच्यासाठीही चांगलेच मागा. कारण क्षमा ही कमकुवतपणाची नव्हे, तर महानतेची निशाणी आहे. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी मी तुमच्या बाजूने उभा असेन. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, तेव्हा मी तुमच्या मनाला धीर देईन.
तुमच्या वाटेवर काटे असतील तेव्हा मी तुम्हाला चालण्याची शक्ती देईन, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले, तेव्हाच मी तुमच्या आयुष्यात असा मार्ग उघडेन ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि प्रत्येक श्वासात मनापासून उच्चारत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नामच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला प्रकाशात बदलण्याची दिव्य शक्ती आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येकजण सुखाच्या शोधात आहे, पण खरे सुख कुठे आहे हे फार थोड्या लोकांना समजते. माणूस समजतो की पैसा आला की सुख मिळेल, मोठे घर झाले की सुख मिळेल, लोकांनी कौतुक केले की सुख मिळेल. पण जेव्हा हे सर्व मिळते तेव्हाही मन रिकामेच राहते, कारण बाहेरच्या वस्तूंमध्ये कधीच कायमचा आनंद नसतो. खरा आनंद हा शांत मनात असतो, समाधानी अंतःकरणात असतो आणि परमेश्वरावरील अखंड श्रद्धेत असतो. लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे यश आले तरी नम्रता सोडू नका, आणि कितीही मोठे अपयश आले तरी धैर्य सोडू नका. कारण यश कायम राहत नाही आणि अपयशही कायम राहत नाही. काळ सतत बदलत असतो. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण उद्या सूर्य उगवणारच आहे. त्यामुळे अंधार पाहून सूर्याच्या अस्तित्वावर शंका घेऊ नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही लोक तुमच्या जीवनात फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी येतात. ते तुम्हाला मोठी स्वप्ने दाखवतील, गोड बोलतील, विश्वास देतील, पण योग्य वेळ आली की तेच सर्वात आधी दूर जातील. म्हणून प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. विश्वास हा हळूहळू कमवायचा असतो. ज्या नात्याला वेळेची, प्रामाणिकपणाची आणि त्यागाची परीक्षा पार करता येते, तेच नाते खरे असते. माझ्या लेकरांनो, तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का? मी तुम्हाला विचारतो, समुद्रातील मोती किनाऱ्यावर का सापडत नाही? कारण मौल्यवान गोष्टी नेहमी खोलवर असतात. त्यांना मिळवण्यासाठी धैर्य, संयम आणि प्रयत्न आवश्यक असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील मोठे यशही संघर्षाच्या खोल समुद्रात दडलेले आहे. जो घाबरून परत फिरतो तो रिकाम्या हाताने राहतो, पण जो श्रद्धेने पुढे जातो त्याच्या हातात एक दिवस मोती नक्की येतो. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा माझ्याकडून मिळालेला आशीर्वाद आहे. सकाळी डोळे उघडले म्हणजे अजून तुमचे कार्य पूर्ण झालेले नाही. अजून तुम्हाला काही चांगले कर्म करायचे आहे. अजून कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणायचे आहे. अजून कोणाला आधार द्यायचा आहे. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नका, कृतज्ञतेने करा. ज्याच्याकडे कृतज्ञतेचे मन असते त्याच्याकडे कृपा आपोआप येते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्यांचा हेवा करू नका. दुसऱ्याच्या यशाने दुःखी होऊ नका. कारण हेवा तुमची शक्ती कमी करतो, तर प्रेरणा तुमची शक्ती वाढवते. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल तर त्याचा राग करू नका. त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशांची कहाणी असते. माझ्या लेकरांनो, तुमचे मन जपणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. शरीराला जशी जखम होते तशी मनालाही जखम होते, पण शरीरावरील जखम दिसते, मनावरील जखम दिसत नाही. म्हणून मनात राग, द्वेष, सूड, मत्सर आणि अहंकार साठवू नका. हे सर्व मनाला हळूहळू कमकुवत करतात. त्याऐवजी क्षमा, प्रेम, दया आणि श्रद्धा यांना मनात स्थान द्या. कारण ज्या मनात या गुणांचा वास असतो तिथे माझी कृपा आपोआप उतरते. आज जर तुम्ही खूप थकला असाल, आयुष्याचा भार जड वाटत असेल, लोकांच्या वागण्याने मन दुखावले असेल, तर काही क्षण माझ्या चरणी बसा. तुमच्या वेदना शब्दांत सांगता आल्या नाहीत तरी चालेल. मी तुमचे मौनही ऐकतो. मी तुमच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूही समजतो. भक्ताच्या मनातील वेदना सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते, श्रद्धाच त्याची भाषा असते. म्हणून माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या कष्टांचा हिशेब जग ठेवणार नाही, पण मी ठेवतो. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यात अशी पहाट उगवेल की आजच्या सर्व वेदना तुम्हाला लहान वाटतील. म्हणून आज फक्त एकच संकल्प करा, कोणाच्याही स्वार्थासाठी स्वतःला हरवणार नाही, सत्याचा मार्ग सोडणार नाही, आणि कोणतीही परिस्थिती आली तरी माझे नाव, माझी भक्ती आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडणार नाही. कारण ज्याच्या हृदयात अखंड श्री स्वामी समर्थ हे नाम ध्वनित होत असते, त्याच्या जीवनात पराभव शेवट नसतो, तो नव्या विजयाची सुरुवात असते. माझ्या लेकरांनो, जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका. तुम्ही कितीही चांगले असला, कितीही निष्कलंक असला, तरी प्रत्येकजण तुमची स्तुती करेलच असे नाही. काही लोक तुमच्या शांततेलाही कमकुवतपणा म्हणतील,
काही लोक तुमच्या नम्रतेला भीती समजतील, काही लोक तुमच्या प्रेमाचा फायदा घेतील, पण यामुळे तुमचे चांगले कर्म सोडू नका. कारण सूर्याला कोणी शिव्या दिल्या म्हणून तो प्रकाश देणे थांबवत नाही. नदीला कोणी दगड मारले म्हणून ती वाहणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या स्वभावातील चांगुलपणा टिकवून ठेवा. लेकरांनो, आज अनेक माणसे मनाने खूप श्रीमंत नाहीत, पण पैशाने श्रीमंत आहेत.